नमस्कार गाईस. तर आज आम्ही बाहेर पडलो होतो. बाहेर कशासाठी ते तुम्हाला पुढं कळलंच. त्याआधी बाहेर पडलो पुण्यामध्ये. ट्रॅफिक लागली नाही असं कधीच होत नाही. 10 मिनिट आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. आता पिलूचा बड्डे घरच्या घरीच करायचा आहे, त्यामुळं मग म्हणलं चला एक थीम डोक्यात ठेवली आणि त्याप्रमाणे सगळं सामान वगैरे घेतलं. एकाच दुकानामध्ये सगळं भेटलं व्यवस्थित छानपैकी. आणि तिथं दिदी होती, एक सामान देत होती ती, म्हणजे दुकानात होती ती. आणि तिच्याकडं पिल्लू बघा कसं बघत होता, कारण ती खेळत होती, ह्याला हसत होती. पण हा हे मला ओळख नाही, मी का बोलू तुला. आणि त्यानंतर असं सगळं सामान परत परत असं होऊ लागलं की काही राहू नये म्हणून सगळं बघितलं. आणि त्यानंतर सगळं सामान घेतल्याच्या नंतर आम्ही गेलो किराणा दुकानामध्ये, कारण पिलूचे ओट्स वगैरे संपले होते, ते घ्यायचे होते. त्याच्यासाठी ओट्स वगैरे घेतले. आणि त्यानंतर डायपर घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलो रिलायन्स मॉलमध्ये. रिलायन्स मॉलमध्ये गेल्याच्या त्यांना त्यांच्यासाठी हा बूट आवडला होता, पण त्यांचा नंबरचा भेटलाच नाही, घेतला नाही त्यांनी नंतर. आणि पिलूचा इथं मस्त असा डान्स सुरू होता, त्याला खूप मज्जा वाटत होती त्यामध्ये बसला होता. तर गाणे वगैरे सुरू होते ना, आमचा डान्स सुरू होता. त्यानंतर माझ्यासाठी मी टी शर्ट बघत होते, पण ते खूप ओव्हर साईज आणि शॉर्ट टाईप होते, त्यामुळं मग मी नको म्हणलं. आणि हा व्हाईटवाला मला आवडला, पण ते शॉर्टमध्ये साईज पण मोठी होती. त्यानंतर दुसरे बघितले, पण ते थोडेसे ना ते पातळ पातळ होते, ते पण नाही आवडले. त्यानंतर मग म्हणलं चला आता टॉप तर नाही आवडले, मग जीन्स बघू. ब्ल्यूमध्ये माझ्याकडं आहेत जीन्स, आणि ब्लॅकमध्ये पण आहे, पण मला आता येत नाही पिलू झाल्यामुळं. आणि त्यानंतर मग ब्लॅक पॅन्ट तर मला भेटली नाही, ग्रे भेटली, पण ती पण अशी लूज आणि साईज भेटलीच नाही जी पाहिजे ती, त्यामुळं म्हणलं जाऊ द्या. मग काय आरसा दिसला ना, आम्ही लागलो फोटो काढायला, पिलू आणि मी. दोघांची सेल्फी वगैरे घेतली, अशी मिररमध्ये फोटो वगैरे घेतला. आणि त्यानंतर चला म्हणलं ज्या कामासाठी आलो ते तर घ्यावं आधी. मग डायपर वगैरे घेतले, आणि ते म्हणले चला आता पिल्लू दूध वगैरे पिईल 1 वर्षाचं झाल्यावर, त्यामुळं कप घे त्याला छान असा. पण मी म्हणलं नको, खर्च नाही करायचा. त्यानंतर म्हणले ते फ्रूट्स वगैरे घे, मी म्हणलं नको नाही घ्यायचे. त्यानंतर म्हणले लसूण बघ किती मोठा आहे, तो घ्यायचा काय, पण त्याचा स्मेलच नव्हता. त्यानंतर म्हणलं नको, तो पण नाही घ्यायचा. जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं. आणि खूप दिवसानंतर आम्हाला ना ते सँडविच मेकर घ्यायचं होतं, तेही घेतलं. आणि त्यानंतर म्हणलं बाहेर आलोच तर काहीतरी खाऊन जाऊ. आणि मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आणि मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.